नमस्कार मंडळी, आज आपण मेथकूट बनवतोय. तर त्याचं साहित्य बघूया. सुंठ पावडर घेतले अर्धा चमचा, मेथी दाणे घेतले अर्धा चमचा, हिंग घेतला अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, जिरे घेतलेत 1 चमचा, हळद घेतली अर्धा चमचा आणि मिरे घेतलेत अर्धा चमचा, तांदूळ घेतलेत 2 चमचे, हरभरा डाळ पण 2 चमचे घेतलेत, 1 वाटी फुटाणा डाळ घेतली, मूग डाळ घेतली 2 चमचे, उडदाची डाळ घेतली 2 चमचे आणि सुक्या लाल मिरच्या घेतल्यात 5-6. तर आपण भाजून घेऊयात. आता हे कढई गरम झालेली आहे. आपण पहिली भाजकी डाळ टाकूया. भाजून घेऊयात आपण चांगलं. बारीक गॅसवरतीच भाजायचे, मोठा नाही करायचे, जास्त नाही भाजायचे. भाजकी डाळ भाजलेलीच आहे. काढून घेऊयात आपण. हरभरा डाळ टाकूया. छान डाग पडेपर्यंत भाजायची हरभरा डाळ. भाजली गेली हरभरा डाळ आपली. काढून घेऊया आपण. तांदूळ भाजून घेऊया. यामध्ये आपण मिरची टाकून घेऊयात. काळी मिरी, मेथी दाणा, जिरे आणि मीठ. भाजले गेले आपलं. काढून घेऊयात आपण. आता मूग डाळ आणि उडदाची डाळ भाजूयात. भाजली गेली आपली डाळ. आपण सुंठ पावडर टाकूयात आणि हळद. हे पण भाजून घ्यायचे. गॅस बंद करायचे. करपून देऊ नका. काढून घेऊयात. हिंग टाकून घेऊयात. थंड होऊन द्यायचं याला. मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. मेथकूट तयार आहे. अतिशय सुंदर झालाय. वास दरवळतोय. तुम्ही वरण भातावरती खाऊ शकता, तूप भातावरती खाऊ शकता. आवडलं तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.